कोकणच्या लाल मातीत निखळ निसर्गप्रेमाचं बीज रोवून त्यातून तब्बल 60,000 वृक्षांची भव्य वनराई फुलवणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेचा महाराष्ट्र शासनानं वनश्री पुरस्कारानं यथोचित गौरव केला आहे। ही प्रेरणादायी यशोगाथा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील ज्योती रामदास कदम यांची। शिवसेना नेते रामदास कदम यांच्या धर्मपत्नी, राज्याचे मंत्री योगेश कदम आणि MPCBचे चेअरमन सिद्धेश कदम यांच्या मातोश्री असलेल्या ज्योतिताईंनी केवळ झाडे लावली नाहीत, तर 2 दशकांच्या अथक परिश्रमातून एक जिवंत श्वास घेणाऱ्या हिरव्यागार विश्वाची निर्मिती केली आहे। शासनाचा जो पुरस्कार मिळाला आहे मला खूप खूप आनंद झालेला आहे। म्हणजे ज्या आवडी आपल्याला आवड असते त्या आवडमध्ये आपल्याला जर पुरस्कार मिळाला तर खूप वेगळाच आनंद असतो। त्यांच्या या निसर्ग मंदिरात विविध फळझाडांसह अनेक दुर्मिळ आणि संजीवनी समान औषधी वनस्पती आज दिमाखात बहरल्या आहेत। तब्बल 35 प्रकारची हळद, सुगंधी रक्तचंदन, कापूर, पावित्र्याचं प्रतीक असलेलं रुद्राक्ष आणि धूप अशा अनेक दुर्मिळ वृक्षांचं त्यांनी पोटच्या गोळ्यासारखं संगोपन केलं आहे। जैवविविधतेनं संवर्धन करत येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांनी हा अनमोल हिरवा ठेवा जपून ठेवला आहे। तर हे कापूर झाड काय आहे हे लोकांना अजूनपर्यंत माहित नाही, धूप आहे ते पण माहित नसतं। प्रत्यक्ष जर हे येऊन बघितल्यानंतर कळतं। पण आम्ही शाळांचं पण आता इथे बघू, आता आम्ही प्रयत्न करतोय की मुलांना येऊन या जागेवरती भेट देऊन त्यांना झाडांची ओळख करून देण्याचे प्रयत्न चालू। लोकांनी वृक्ष तोडू नये असं आम्हाला वाटतं। जंगल एवढे, कारण जंगल खरोखर आम्ही असं म्हणजे जंगलात त्या दिवशी मी एक वाचलं की जंगल स्वतः सांगतं की तुम्ही मला तोडू नका, माझं वाढ मी स्वतः करतोय, तुम्ही काही करू नका, तर मी माझं जंगल मी वाचवते। एक कोणीतरी असं ते फेसबुकवर आलेलं पण मला फार भावलं होतं ते। असंच आहे, म्हणजे जे तुम्ही लागवड एक आता बाहेरच्या देशामध्ये बघा, एखादं झाड तोडलं की तुम्ही 10 लागवड तिथे करावी लागते। आपल्याकडे हा प्रकार काहीच नाहीये, त्यामुळे एवढं आणि प्रदूषणाचा एवढा आता प्रॉब्लेम होतोय। मला वाटतं सगळ्यांनी जरा विचार करून हे वृक्ष लागवड ही केलीच पाहिजे। गेली 20 वर्षे पर्जन्याच्या साक्षीनं आणि मातीच्या साथीनं त्यांनी जोपासलेला हा निसर्ग यज्ञ खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरला आहे। महाराष्ट्र शासनाचा वनश्री 2024-25 हा मानाचा मुकुट त्यांच्या याच निर्लस वृक्ष सेवेला मिळालेली सर्वोच्च पावती आहे। नुसत्या गप्पा न मारता स्वतःच्या घामातून वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा संत विचार प्रत्यक्षात जगणाऱ्या ज्योती कदम यांच्या या अतुलनीय वनसाधनेला आणि त्यांच्या हिरव्यागार स्वप्नाला मानाचा मुजरा। मुश्ताक खान, माय कोकण, मंडणगड, रत्नागिरी।